Cancer Healer Center, a new beginning. प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून बीड पोलिसांनी खोक्या भोसलेचा ताबा घेतला। आजच खोक्या भोसलेला बीडला आणलं जाणार। राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडेंची हजेरी तर भुजबळांची दांडी। काल रात्रीच्या देवगिरी बंगल्यावरील बैठकीला दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरेही उपस्थित। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजित पवार स्वतःकडेच ठेवणार। पक्षांतर्गत वाद वाढू नये यासाठी अजित पवारांचा निर्णय, सूत्रांची माहिती। विधान परिषदेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार, परिणय फुकेंची विधान परिषदेत खळबळजनक माहिती। परिणय फुके संबंधित ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देणार। औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची थेट लोकसभेत मागणी। परभणीच्या पाथरीत शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप। माजी आमदार बाबाजानी दुर्राणींसह अन्य 14 गुन्हा दाखल। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता? डेअरिंग करा, कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका अयोग्य। सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सल्ला। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीसांना द इंडस एंटरप्रेन्योर्स पुरस्कार। पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रातील कामगिरीबद्दल सत्कार। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपचे पुण्यातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती। तर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचा सल्ला, सूत्रांची माहिती। शक्तीपीठ महामार्गासाठी सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराकडून पैसे घेतले, संजय राऊत यांचा आरोप। मातोश्री समोर शिंदेच्या शिवसेनेकडून होळीच्या शुभेच्छांचा बॅनर। उत्सवाची रंगत, हिंदुत्वाची संगत अशा आशयाचे बॅनर। नागपूर जिल्हा बँक आता राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात। राज्य सहकारी बँकेची 3 वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती। नागपूर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी निर्णय। शिक्षा माफीसाठी अबू सालेम हायकोर्टात। राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दोषी। व्हिजिट 100 स्कूल्स राज्य सरकारचा नवा उपक्रम। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी शाळांना भेट देणार। नागपूरमध्ये एमएसएफ जवान आणि पोलिसांमध्ये राडा। पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचा एमएफएस जवानाचा आरोप। एमएसएफ जवान आणि पोलिसांची एकमेकांविरोधात मारहाणीची तक्रार। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांकडून अत्याचार। सावत्र वडिलांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। मुंबईच्या वरळीत टोरेस स्कॅम देखावा। टोरेस घोटाळ्याविरोधात 50 फूट उंचीचा देखावा साकारला। आज रात्री देखाव्याचं दहन केलं जाणार। होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता। यामुळे प्रत्येक घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून वॉर रूम तयार। तादा 13 रेल्वे प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून निर्णय। तर धुळवड दिवशी पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल। पुणे मेट्रो सकाळी 6 ते दुपारी 3 पर्यंत बंद राहणार। मुंबईत कमाल तापमानाची नोंद। पुढील 4 दिवसात तापमान 38 ते 40 अंशावर जाण्याची शक्यता। तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबई शहरासह एमएमआर क्षेत्रात उष्णतेच्या लाटेसह प्रदूषणाचा धोका। हिवाळ्यानंतर मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित झाल्यानं चिंता। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील हायजॅक केलेली रेल्वे रात्री बलूच लिबरेशन आर्मीच्या ताब्यातून सोडवली। 300 पेक्षा अधिक बंधकांची सुटका। Cancer Healer Center, a new beginning.